मुरुड येथील समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या पुण्यातील कॅम्प भागातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील 14 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मुरुड येथील समुद्रकिनारी आबेदा इनामदार महाविद्यालयाचे 130 विद्यार्थी पर्यटनासाठी 3 लक्झरी बस करून गेले होते। या बसमधील काही विद्यार्थी जेवण करण्यासाठी एका हॉटेलात गेले, तर काही विद्यार्थी समुद्र किनारी फिरवायस गेले। त्यापैकी काही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले, मात्र समुद्रात उतरलेल्या या विद्यार्थ्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही। काही मिनिटातच ते बुडू लागल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांनी आक्रोश केला असता उपस्थित पर्यटकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। त्या भागातील मच्छीमारांनी बोटीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना बाहेर देखील काढले, तसेच त्यांच्यावर तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील करण्यात येत आहे। या घटनेची माहिती पुणे शहरात वाऱ्यासारखी पसरली। या घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आबेदा इनामदार कॉलेजच्या परिसरात धाव घेतली आणि घटनास्थळाची आढावा देखील घेण्यात आला। महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार कॉलेजचे संस्थेचे अध्यक्ष पी.ए. इनामदार यांच्याकडे जाऊन अनेक नागरिक माहिती घेत होते। तर यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे पुणे शहर अध्यक्ष इक्बाल शेख हे देखील कॉलेजमध्ये उपस्थित होते। तर यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे आबेदा इनामदार कॉलेजचे अध्यक्ष पी.ए. इनामदार, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत, सिनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि काही विद्यार्थी आजारी आहेत, पण आउट ऑफ डेंजर आहेत। 5-6 विद्यार्थी आहेत, 14 लोकांची डेथ झालेली आहे। विद्यार्थ्यांनी, आम्ही शिक्षकांनी सगळ्यांनी त्यांच्या पालकांना इंटिमेशन दिलेली आहे, जे विद्यार्थी सुखरूप आहेत आणि जे विद्यार्थी दगावलेले आहेत त्यांच्या पालकांना इंटिमेशन दिली आहे पोलिसांनी। आम्ही सगळ्या त्यांची प्रकृती ठीक आहे। स्थानिक प्रशासनाने तातडीने त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत केलेली आहे। अजूनही जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी आहे आणि अजूनही काही जी काही मदत लागेल ती संपूर्णपणे त्या ठिकाणी करण्यात येईल। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना शहरामध्ये घडलेली आहे। इनामदार सिनियर कॉलेजच्या काही 130 विद्यार्थी मुरुड या ठिकाणी गेलते, त्यातील 14 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे आणि आज त्या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणावर शोककळा पसरलेली आहे। पुणे शहरावर शोककळा, या कुटुंबाच्या बरोबर आम्ही सर्वजण तर आहोतच, परंतु याच्यामध्ये या कुटुंबियांना महानगरपालिकेच्या वतीनं काय सहाय्य करता येईल या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच निर्णय घेऊ। महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आबेदा इनामदार कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे।